डायबिटीसच्या पेशंटला त्याचा त्रास होऊ नये म्हणून आयुर्वेदामध्ये काही घरगुती उपाय आहेत का? जर आयुर्वेदातली आपल्याकडची पथ्य बघायचं झालं तर त्याच्यामध्ये असं सांगितलंय की जर डायबिटीस होऊच नाहीये याच्यासाठीची पहिली पथ्य म्हणजे पाळीचे हार्मोन, पीसीओडी आणि डायबिटीसचा संबंध सगळ्यांना माहिती आहे. मग अशा ह्याच्यामध्ये जर त्या मुलीनं रोज सकाळी उठल्या उठल्या एक सुकं अंजीर खाल्लं तर तिचा पीसीओडी बराचसा कमी व्हायला सुरुवात होते. जो आपण मासिक पाळीचा आणि डायबिटीसचा संबंध बघितला तर त्या स्त्रीला माहिती आहे प्री डायबिटिक आहे मी आणि मला होऊ नये म्हणून काळजी घ्यायची. तर एक मध्यम आकाराचं तमालपत्र आणि संध्याकाळी 6च्या सुमाराला असं चुरून एखाद्या कपामध्ये टाकायचं. 1 कप कडकडीत उकळतं पाणी त्याच्यावर टाकायचं, झाकून ठेवायचं आणि रात्री झोपताना ते पाणी गाळून प्यायचं. ज्या पुरुषांना मेंटल स्ट्रेस आहे त्यांनी हा तमालपत्र असाच करायचा. त्याला बे लीफ असं इंग्लिशमध्ये म्हणतात. हे बे लीफ जे आहे तुम्ही नेटवर तुम्ही बघा, या दोन्हीचे उपयोग जे मी सांगतो ते तुम्हाला प्रूफ बघायला मिळेल. हे जर का करत राहिलं तर तुमचे हार्मोन्स नॉर्मल होतात, तुमचा स्ट्रेस कमी होतो आणि अल्टिमेटली तुम्हाला शुगर डिटेक्ट होण्याचं प्रमाण कमी होतं. त्या पथ्याबरोबरच हे घरगुती उपाय केले तर त्याचा जास्त फायदा होतो.